माझ्यासोबत एक अशी गोष्ट घडली आहे जी तुम्हा सगळ्यांसोबत पण घडते आणि माझ्यासोबत महिन्यातून एखाद्या वेळेला तर घडतेच घडते. पण त्याला आता मी शुभ मानू की अशुभ मानू हेच मला समजत नाही. आणि ते तसं झालं ना की मला चिडचिड खूप होते. तर काय झालं ना ते तुम्हाला पुढे कळेलच. पण मी आत्ताच अंघोळ करून आलेले, म्हटलं चला पहिले अगोदर माझं आवरून घेते, त्यानंतर ना मग किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला सुरुवात करेन. तर झालं असं होतं की मी अंघोळीला जाण्यापूर्वी ना दूध तापत ठेवलेलं गॅसवरती. म्हटलं माझी अंघोळ होईपर्यंत दूध तापून होईल. पण त्या अगोदरच हे सर्व साय, दूध पूर्ण गॅसवरती उतू गेलं आणि आता मला ते क्लीन करायचं आहे. तर मला खूप चिडचिड होती असं काही उतू गेलं आणि ते क्लीन करायचं म्हटलं तर. तर आता तुम्हीच सांगा, दूध तापवलं म्हणजे तापवताना उतू गेलेलं गॅसवरती ते शुभ मानू की अशुभ मानू? अशुभ मानलं तर मला चिडचिड होतीये, शुभ मानावं तर असं वाटतंय हां चला आज काहीतरी दिवसभरामध्ये ना छान काम होणार आहे माझ्या हातून किंवा माझ्यासाठी, असं मला वाटतंय. तर आता त्याला मी पॉझिटिव्हलीच घेतेय. बघू काय होतंय दिवसभरामध्ये, माझा दिवस खूप छान जातोय की वाईट जातोय हे आता देवालाच माहिती. तर ते पूर्ण जे दूध सांडलेलं होतं ते क्लीन करून घेतलं अगोदर. आणि मग त्यानंतर मला बनवायची होती सोलापुरी शेंगदाणी चटणी. तर मला खूप दिवस झाले शेंगदाण्याची चटणी बनवायची होती, पण मला सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. म्हणून मग मी एक दिवसावरती ढकलतच चालली होती की उद्या बनवू असं. ऑलरेडी माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले होते. मी तेल तापत टाकलं, त्यामध्ये जिरे टाकले, जिरे छान तडतडले की त्यामध्ये शेंगदाणे, लसूण हे सर्व टाकून घेतलं. त्याला 1-2 मिनटं फ्राय केलं. लाल मिरची पावडर, त्यानंतर लाल मिरची असं हे सगळं टाकून 1-2 मिनटं फ्राय केलं आणि त्यामध्ये मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतलं. तर ही जी चटणी आहे ना मलाच माहिती नाही कशी येतात, कारण मी फर्स्ट टाइम बनवली. आता टेस्ट मी करतीच आहे, पण मला खूप छान लागली आहे. भाकरीबरोबर चपातीबरोबर पण मला ट्राय करायची आणि मला शेंगदाण्याची चटणी ना प्लेन भाताबरोबर तर खूप जास्त आवडते.